सुप्रभात आणि गुड मॉर्निंग मित्रांनो. माझं नाव प्रणील अरुण कारेकर, वंडरर प्रणील या ब्लॉगमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. तर आज मी आलेलो आहे सनसिटी कास्ट रोडवरच्या एका मैदानामध्ये. आज मी इकडे पॅरामोटरिंग करणार आहे. एक वेगळी ॲक्टिव्हिटी आहे जी वसईमध्ये होते. तर तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर वसईहून सनसिटी घास रोडला यायचं. सनसिटी घास रोडवरती एक बाग आहे. तर बागेच्या थोडं पुढे आल्यावरती एक ऑफ रोड आहे, लेफ्ट टर्न मारायचं आहे. मग तुम्ही इकडे येऊन पोहोचाल. मी ही जी ॲक्टिव्हिटी जे करतात सॅमसन सर, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो. जर तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी करायची असेल तर त्यांच्याशी व्हॉट्सअपवरती किंवा कॉलवरती कॉन्टॅक्ट करा. I'll show you that. You have to remove that steel pipe first. Yeah, you can see it's a Bombardier is a company. याचा ब्लेड कशापासून बनला आहे? लाकडाचा आहे, वुडन. Out of 4 one is working. You will be able to ट्रेनिंग ट्राई करा. ओके. वुडन इज चीपर. other polymer are 2 spark. Single head. प्रोफेशनल ह्याच्यात कार्बन फायबर किंवा कार्बन कंपोजिट इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह, 3 times the cost. Pins are circular only inside. The casing is like. Do you have to open it time to time? This is about 2-year-old machine. It was not. राईडची तयारी चालू आहे, प्रिपरेशन. सेटिंग लास्ट आहे. पुट इट ऑन वन लेन्स अँड देन त्याच्या पाय ह्याच्यातच ना. हो. हे दोन शोल्डर स्ट्रॅप आहेत. त्याच्यातनं शोल्डर दिला तिथे पण शोल्डर स्ट्रॅप. मुवमेंट आहे का हाताची? थांबा ना. ओके, दिस इज अ सेफ्टी बेल्ट. ह्याच्यात जाणार साईडला खाली एक आहे, जरा लूज करतो. सॉरी. हे बेल्ट जस्ट नावासाठी असतात, येस, बट दे आर सिक्युअर. म्हणजे दे नॉट अलाव यू टू फॉल. ओके, तुझा हा कॅमेरा आहे. नंतर हा कॅमेरा तू वापरला आधी? नाही, हा नाही वापरलेला मी. सो त्याला नसेल वापरायचा तर यू कॅन कीप इट. वापरू दे. आणि सेट आहे, फक्त तुला बाहेर काढता येईल का बघ? काय? लेफ्ट राईट काढ नंतर. ह्याच्यात आता सेंटरला आहे ना. हो. साईडला काढता येतो का तुला? हां, राईट. असा येतो काढायला. टेक ऑफ करताना थोडा पोटामध्ये गोळा आला, पण नंतर एकदम रिलॅक्स आणि शांत वाटायला लागलं. थोड्याच वेळात आम्ही खूप उंचावर पोचलो. सर्व गोष्टी मुंगीसारख्या छोट्या छोट्या दिसायला लागल्यावर आता आम्ही चाललेलो वसईच्या गिरीज, भुईगाव आणि निर्मळ भागातून. खाली मोठे मोठे तलाव, हिरवीगार झाडी, त्याच्यामधून डोकावणारी टुमदार घरं, सर्व बघायला एकदम मस्त वाटत होतं. आणि वरून उडताना सूर्योदय बघायची जी मजा होती ती तर एकदमच वेगळी होती. खाली शेतीच्या चौकटी दिसत होत्या. मध्ये मध्ये काही ठिकाणी ज्या खाड्या आहेत वसईमध्ये त्यांच्या चॅनल्स आहेत त्या दिसत होत्या. रेगा ओढलेल्यांसारखे रस्ते दिसत होते. शेतामध्ये शेतकरी काम करताना पण दिसत होते.
वसई निसर्गाने किती समृद्ध आहे ते इथून दिसत होतं. जिकडे पक्षी उडतात त्यांच्याही वर उडायची जी मजा असते ती अनुभवतात. पक्ष्यांचे थवे खालून जात होते, ती बघायची मजाच वेगळी होती. या राईडची खरी मजा होती ती म्हणजे आपण कुठल्याही चौकटीत बांधलेलो नसतो. फक्त आपल्याला एका बेल्टने फक्त आपल्याला एक आधार दिलेला असतो, एक सुरक्षा दिलेली असते. आपण आपले हात मोकळे असतात, पाय मोकळे असतात, मस्त हवा लागत असते थंडगार. खालून जाणारे बहुतेक लोक तर विचार करत असतील की हा नक्की काय प्रकार आहे, आपल्यावरून उडतोय. आता आम्ही एका ग्रासलँडवरून चाललो. आता आम्ही लँड करू. आता खाली जे दिसते ते खाडीची चॅनल आहे. आता आम्ही लँडिंगच्या तयारीत आहोत. आता आम्ही लँड करू लवकरच. आता आम्ही लँड करतोय. लँड करताना असं अजिबात जाणवलं नाही की आम्ही आकाशातून खाली उतरतोय किंवा कुठले धक्के लागत आहेत, काहीच नाही. गुड व्ह्यू. मस्त मस्त. लँडिंगच्या आधी ते पक्षी. सॅमसन सरांचं एक ट्रेनिंग सेशन चालू होतं, त्याच्यामुळे मी त्यांना जास्त डिस्टर्ब नाही केलं आणि मग मी निघालो. सर ओके, होप यू हॅड अ गुड एक्सपिरियन्स. मस्त मस्त मजा आली. एंडिंग मस्त होती. चल बाय. विरारला. तुम्हाला माझा आजचा हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.